फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंकडे सूत्र येतील. शिंदे पुन्हा सीएम होणार नाहीत. महाजनांचा रेकॉर्ड खरा. बावनकुळेंची शिफारस स्वतः फडणवीसच करतील. संजय राऊतांचा दावा. शिंदेंच्या शिवसेनेनं केलेल्या ऑपरेशन टायगरचे फोटो समोर. श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईकांनी फुटीर खासदारांना लोकसभा अध्यक्षांकडे नेलं होतं. श्रीकांत शिंदे चार्टरनं ओमराजे निंबाळकरांना सुद्धा घेऊन गेले होते. मुख्यमंत्री फडणवीसांचा मुंबई पुणे मिसिंग लिंकवरून प्रवास. तर काहीही अडचण न येता मी मिसिंग लिंकवरून आलो, हेच सगळ्यांना उत्तर. फडणवीसांचा टीकाकारांवर पलटवार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कर्जमाफी योजनेतील 50,000ची अट आता रद्द. महात्मा फुले योजनेतील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार. विधानसभेत फडणवीसांची घोषणा. पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेमध्ये विनापरवाना बांधकाम केल्याचा मोठा खुलासा. इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला. पहिल्या दुसऱ्या मजल्यासाठी कोणतीही परवानगी मागितली गेली नाही. मोशीच्या कचरा डेपोतील दुर्घटनेच्या 64 तासांनंतर सुद्धा 8 जणांचा शोध सुरूच. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यात आढावा बैठक. पीडित कुटुंबियांना आवश्यक मदत तातडीनं देण्याच्या सूचना. दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 9 जणांची सुखरूप सुटका. अयोध्येतील श्रीराम मंदिरात देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा. चोरी झाल्यानंतर भाविकांकडून 500 रुपयांऐवजी आता 10 आणि 20 रुपयांच्या नोटा दानपेटीत टाकल्याचा प्रकार वाढला. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातनं पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. ज्ञानोबांच्या पालखीचा सासवडमध्ये तर तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरमध्ये मुक्काम असणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही काल पुण्यात दोन्ही पालख्यांचं दर्शन. राज्यातील 100हून अधिक तरुण पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या जाळ्यात. अंमली पदार्थ, आर्थिक आमिष आणि धार्मिक भावना भडकवून देशविघातक कृत्यांसाठी फितवलं जात आहे. एटीएसकडून पालकांना सतर्कतेचं आवाहन. राज्यभरात पावसाची विश्रांती. मुंबईतील उकाड्यामध्ये वाढ. तापमानाचा पारा 32 अंश सेल्सिअसवर. पुढील काही दिवस पारा आणखी वाढण्याची शक्यता.